नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आज इथे आपण बनवणार आहे अस्सल सोलापुरी सुप्रसिद्ध शेंगा चटणी। शेंगा चटणी कसा बनवायचा ते पाहूयात। अगदी सोलापुरी स्टाईल। मी सोलापूरकर म्हणून मला सोलापूरची शेंगा चटणी तुमच्यासोबत शेअर करायची आहे। तर कसा बनवायचा ते पाहूयात। अगदी एकही स्टेप न मिस करता अगदी शेवटपर्यंत संपूर्ण रेसिपी पहा। तुम्हाला समजेल सुप्रसिद्ध सोलापुरी शेंगा चटणी अगदी भन्नाट चवीची लागते। ती कशी बनवायची ते पाहूयात। आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अस्सल सोलापुरी चटणी अगदी चटपटीत आणि सुप्रसिद्ध शेंगा चटणी कसा बनवायचा ते पाहूयात। तर इथे पाहू शकता, इथे अप्रतिम असा आपला इथे शेंगा चटणी तयार झालेला आहे। एकदम पाहायलाही एकदम कलरफुल आहे। चवीला तर अप्रतिम अशी शेंगा चटणी आहे। तर कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहे। संपूर्ण रेसिपी पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे इथे आपण भाजून घेतलेले आहेत। तर तुम्हाला जर शेंगदाणे भाजायचे नसतील तरी चालतील, भाजलेले असले तर अप्रतिम लागते। जर बिना भाजलेल्याचं शेंगा चटणी खूप दिवस टिकू शकत नाही। जर भाजलेले शेंगदाणे असतील तर खूप दिवस टिकतो, महिनाभर तरी कंपल्सरी टिकतो। असा आपला शेंगदाण्याची चटणी कसा बनवायचं ते पाहूया तिथे। तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही भाजले नसतील तरी चालेल, भाजून केलेल्या शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते। तर इथे पाहू शकता, त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत। शेंगदाणे स्लो फ्लेमवर मस्त भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत। अर्धवट काढून घेतलेले आहेत, पूर्ण काढायचे नाहीत। तर इथे आपण लसूणही घेतलेले आहेत। लसूणही सोलून घेतलेलं आहे। अगदी 2 गड्डा इथे आपण लसूण सोलून घेतलेले आहेत। तर ही शेंगदाणे आता आपण याची चटणी बनवायची आहे। तर शेंगदाणे इथे पाहू शकता मस्त अशी भाजून घेतलेले आहेत। अगदी स्लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिट आपण ह्याला भाजून घेतलेले आहेत। तर इथे आपण आज पारंपरिक पद्धतीने उखळमध्ये बनवणार आहे शेंगा चटणी। अस्सल सोलापुरी चवीची उखळमधली सुप्रसिद्ध शेंगा चटणी इथे आपण बनवणार आहे। तर इथे पाहू शकता आपण इथे उखळ स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। आता त्या उखळीमध्ये आपण ही शेंगदाण्याची चटणी ते बनवणार आहे। तर इथे शेंगदाणे पाहू शकता। आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे सगळे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। किमान हे पाव किलोचं आपण शेंगदाणे चटणी बनवत